नमो बुद्धाय. एकत्र रूपाने केलेला शांती पदयात्रेचा संकल्प कोंडविटे बुद्धलेणीच्या पवित्र पायथ्याशी प्राचीन बुद्धभूमीचे स्मरण करून पूजनीय भिक्खू संघ एक एक पाऊल चैत्यभूमीच्या दिशेने टाकत निघाला. भिक्खू संघाच्या या पदयात्री विश्व शांती कल्याणाच्या त्या श्रेष्ठ मंगलमैत्रीने या जगाला बुद्धं शरणं गच्छामी या श्रेष्ठ पाली सूत्र उच्चारणाचा उद्घोष देत पावलोगणिक शांती, मैत्री, करुणा आणि उदात्त भाव देत देत चालत आहोत. आपल्यासोबत कोण चालत आहे कोण नाही याचा विचार कधीच करू नका. आपण चालत आहोत. आपले पावले चालत आहेत. तुमच्या एका शांती पावलीच्या प्रयत्नाने या जगाला बुद्ध मिळण्याची दाट शक्यता आहे. चला चालत राहूया, निरंतर चालूया. आपल्या पाठी कोण आहे याचा विचार न करता सतत पुढे पुढे आणि पुढे आपली गती अनुमोदित करूया. चालताना पथिक म्हणून आपल्यासोबत कोणी भेटले तर त्यांना सोबत घ्या. जर कोणी भेटलेच नाही तर एकटेच चला. हा महान बुद्ध तथागतांचा दिव्य संदेश घेऊन मी स्वतः बदंत मैत्रीय घोष आयुपाल महास्तवीर 21 किलोमीटर चालत चालत पूजनीय बोधिसत्वांच्या त्या महान चैत्यभूमीकडे मार्गक्रमित राहिलो. रस्त्यात पथकामध्ये पथिक म्हणून अनेक अडथळे येत राहतील. त्यावरती सदैव मात करण्याची उदंड ऊर्जा आपल्यात निर्माण करून आपले ध्येय शांतीच्या मार्गाने आपण घेऊन जाऊया. शांतीपथामध्ये अनुमोदित केलेले हे महान बुद्धवचन सदैव जगाला अनंत मैत्री, करुणा आणि त्याग बहाल करेल.